Hello, welcome back to the online learning and teaching session of English subject for standard 9th. Children, today we are going to discuss about a different type of lesson, that is standard 9th subject English, that is 2.5, a play. So there are number of meanings in this word, that is play. Do you know what is play? मित्र हो, आपण प्ले या शब्दाचे काही वेगवेगळे अर्थ या ठिकाणी अभ्यासू शकतो. जसे की आपण प्ले या शब्दाचा अर्थ खेळणे, खेळ खेळणे असा घेऊ शकतो. प्ले या शब्दाचा अर्थ एखादे वाद्य वाजविणे असा आपल्याला या ठिकाणी घेता येतो. आणि प्ले हा जो शब्द आहे हा एखादे कॅसेट, सीडी, उपकरण चालू करणे याला देखील संबोधतात. म्हणजे एखादा कॅसेट टेप रेकॉर्डर चालू करणे, त्यातली कॅसेट सुरू करणे, त्यातले गाणं सुरू करणे याला प्ले करा असं म्हटलं जातं. सीडी प्लेयर असेल तर त्याला प्ले असं म्हटलं जातं. किंवा आजकालच्या जमान्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या मोबाईलमध्ये देखील प्ले हा पर्याय असतो. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे एक काय म्हणूया आपण चिन्ह आपल्याला तिथं दिलेलं असतं. एक त्रिकोणी चिन्ह आपण बघतो, पहा तुम्हाला स्क्रीनवर हे चिन्ह दिसतंय. आणि हे जे त्रिकोणी चिन्ह आहे हे आपण प्रेस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, प्ले करायचं आहे. हे बटन प्रेस करता आपल्या ध्यानात येतं की ते कॅसेट ती जे गाणं आहे किंवा ते जे काय म्हणूया आपण त्याच्यामध्ये असलेलं कंटेंट आहे तो सुरू होतो. म्हणजे मोबाईलमधला प्ले हा शब्द आपण अशा प्रकारच्या रेफरन्स वापरून संबोधू शकतो किंवा आपण लक्षात घेऊ शकतो. मित्रहो, पहिला भाग पाहिला आपण. प्ले याचा अर्थ खेळ खेळणे असाही होतो. प्ले याचा अर्थ एखादे वाद्य, इन्स्ट्रुमेंट वाजवणे, जसं की तबला वाजवणे, हार्मोनियम म्हणजे पेटी वाजवणे, किंवा सतार वाजवणे, गिटार वाजवणे इत्यादी, बासरी वाजवणे याला सुद्धा आपण इन्स्ट्रुमेंट प्ले करतो असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट मी आत्ता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितली की प्ले याचा अर्थ गाणे, कॅसेट, सीडी, एखादे उपकरण, मोबाईलमधलं गाणं सुरू करणे, मोबाईलमधलं एखादं व्हिडिओ सुरू करणे, त्याला प्ले अशा अर्थाचा शब्द आपण पाहिला. आता सगळ्यात शेवटचा जो मी इथे चौकट केलेला आहे, प्ले याचा अर्थ ड्रामा म्हणजे नाटक किंवा नाट्यछटा असा घेतलेला आहे. ड्रामा, नाटक अथवा नाट्यछटा म्हणजे नाटकाला, नाट्यछटेला, एखादी एकांकिका असेल किंवा 3 अंकी नाटक असेल याला ड्रामा म्हणतात. आणि ड्रामालाच समानार्थी या ठिकाणी प्ले असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखादं पथनाट्य असेल, छोटंसं नाटुकलं असेल, नाट्यछटा असेल, प्रहसन असेल तर त्याला नाटक, नाट्यछटा, ड्रामा अर्थात या ठिकाणी त्याला प्ले असं म्हटलं आहे. म्हणजे मित्र हो, थोडक्यात आपण या पाठामध्ये एक छोटीशी नाट्यछटा किंवा नाटकच अभ्यासणार आहोत. आता नाटक म्हटल्यानंतर त्यात काम करणारी माणसं आली, म्हणजे ते कोणकोणत्या प्रकारचं काम करतायत. मग त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कॅरेक्टर्स ऑफ प्ले किंवा कॅरेक्टर्स इन प्ले. त्या नाटकामध्ये, त्या ड्रामामध्ये जे कोणी पात्र असतात, कॅरेक्टर असतात, त्याला पात्र असं मराठीत म्हणतात. त्याला मराठीत पात्र असं म्हणतात. आता पात्र म्हणजे काय? एखाद्या नाटकात, सिनेमात विविध भूमिका करणारे कलाकार लोक याला कॅरेक्टर्स म्हणतात. कॅरेक्टर म्हणजे पात्र. म्हणजे एखादा पोलिसाचं काम करतोय, एखादा अधिकाऱ्याचं काम करतोय, एखादा दुकानदाराचं काम करतोय, एखादा भाजीवाल्याचं काम करतोय, तर त्यातला पोलीस काम करणारा म्हणजे पोलिसाचं काम करणारा कॅरेक्टर, भाजीवाल्याचं काम करणारा म्हणजे तो माणूस भाजीवाला आहे का? नाही, तर त्या नाटकात भाजीवाल्याचं काम करतोय, त्याला कॅरेक्टर म्हटलं.
मग आता ही संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल. कॅरेक्टर म्हणजे काय, तर पात्र. आणि पात्राचा संदर्भ काय, एखाद्या नाटकात सिनेमात विविध भूमिका करणारे जे लोक असतात त्याला कॅरेक्टर म्हणतात. आणि या आपल्याला जे शिकण्याच्या 2.5 जो प्ले आहे याच्यामध्ये आता आपण संदर्भ बघणार आहोत. त्याचे दोन भाग केलेले आहेत. पुस्तकामध्ये आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 54 पासून हा पाठ चालू होतो आणि पान नंबर 55 पासून हे नाटकाचा प्रत्यक्ष भाग चालू होतो. आणि तो पार्ट 1 आणि पार्ट 2 असं दोन भागामध्ये विभागलेला आहे. आपण तो बघत असताना मग या नाटकामध्ये पात्र कोणकोणते आहेत बाबा. अ प्ले, या नाटकामध्ये जे पात्र आहे ते पहा की भाग 1 पार्ट 1 म्हटले पाहिजे. पार्ट 1 फर्स्ट गार्ड, तर गार्ड म्हणजे शिपाई, द्वारपाल. सेकंड गार्ड पहिला शिपाई, दुसरा शिपाई. डिसिपल, डिसिपलचा इथं अर्थ काय घेतला, एक शिष्य. नंतर फोर्थ गार्ड मेसेंजर म्हणजे एखादा दूत की जो एखादी माहिती पोहोचवणारा, एखादी संदेश वाहन करणारा असा दूत, त्याला फोर्थ गार्ड मेसेंजर म्हटले. थीफ म्हणजे इथं चोराचा संदर्भ दिला, थीफ म्हणजे चोर. त्यानंतर मर्चंट म्हणजे या ठिकाणी एक व्यापारी, एक व्यवसाय धंदा करणारा माणूस. ब्रिकलेअर जो आहे, हा ब्रिकलेअर म्हणजे जो गवंडी काम वगैरे करतो किंवा जो बांधकामाचं संदर्भात काम करतो त्याला ब्रिकलेअर म्हटले. त्यानंतर मॉर्टर मेकर एक आहे, म्हणजे बांधकामासाठी हल्लीच्या काळात आपण वाळू, सिमेंट अशा प्रकारचे वस्तूंचा पदार्थांचा वापर करतो. पण मॉर्टर मेकर म्हणजे चुनकळी बांधकामामध्ये पूर्वी वापरली जायची, चुनकळी. आणि हा चुना किंवा चुनकळी बनवण्याचं जे काम करणारी मंडळी असत त्याला मॉर्टर मेकर असं म्हटलं जातं. त्यानंतर पॉटर, पॉटर म्हणजे काय, मातीची भांडी बनवणारा. हां, मग मराठीत आपण त्याला काय म्हणतो, कुंभार. पॉटर म्हणजे काय, कुंभार. त्यानंतरचा पुढचा जो पात्र आहे ते म्हणजे मनी लेंडर. मनी लेंडर म्हणजे थोडक्यात काय की श्रीमंत असा माणूस की जो पैसे देतो किंवा ह्याचा व्यापार सौदा करतो किंवा ज्याला आपण म्हणूया सावकारीचा व्यवहार करतो, असा तो मनी लेंडर. आणि डॉटर म्हणजे मुलगी असा संदर्भ पहिल्या काय म्हणूया आपण भागामध्ये, पहिल्या भागामध्ये, या नाटकाच्या पहिल्या भागामध्ये एवढी मंडळी, एवढी पात्र आपल्याशी आता भेट करणार आहेत किंवा आपल्याशी संवाद साधणार आहेत या पुस्तकातील धड्याच्या माध्यमातून. तर हा पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. हा 9वीच्या पुस्तकामधील इंग्रजी विषयाचा 2.5 प्ले हा धडा आहे. हे एक नाटक आहे. प्ले म्हणजे खेळ, खेळणे असा त्याचा अर्थ होतो. मगाशीच आपण पाहिलं, प्ले म्हणजे एखादे वाद्य वाजवणे, इन्स्ट्रुमेंट वाजवणे, जसे की तबला, पेटी, तंबोरा, पखवाज इत्यादी. प्ले म्हणजे कॅसेट, सीडी, गाणे, उपकरण, एखाद्या मोबाईलमधली गाणं चालू करणे अशा अर्थाने प्ले म्हणतात. आणि इथं मात्र आपण प्लेचा अर्थ ड्रामा, नाटक किंवा नाट्यछटा अशा संदर्भात घेतला आहे. याच्यामध्ये कॅरेक्टर्स म्हणजे काय ते हे पाहिलं. पात्र, पात्र म्हणजे काय, एखाद्या नाटकात सिनेमात विविध भूमिका करणारे लोक. आणि मग या नाटकामध्ये भाग 2 आहेत. भाग 1 आणि भाग 2 असे दोन भाग आहेत. आणि त्यातला पहिला भाग जो आपण बघणार आहोत त्यातली काही जी काही ज्याला आपण म्हणूया पात्र आहेत ती आपण अभ्यासलेली आहेत. तर आपण थेट दुसऱ्या पहिल्या भागाकडच्या मुद्द्याकडे वळूया. तो भाग म्हणजे आपला प्ले भाग 1. आता तुम्हाला मित्र सर्वांना समजलं आहे की प्ले म्हणजे काय किंवा ज्याला आपण म्हणूया कशा प्रकारे हा भाग, याचे नाव आहेत, काय आहेत ते सगळं आपण पाहिलेलं आहे. भाग 1 प्ले. आता सीन म्हणून इथं लिहिलंय पहा, सीन. आता हा जो सीन आहे, हा सीन म्हणजे आता नाटक कुठे होतं, नाटक स्टेजवर केलं जातं, रंगमंचावर केलं जातं, बरोबर आहे. तसं रंगमंचावर वेगवेगळे नेपथ्य, वेगवेगळे प्रॉपर्टीज वापरलेले असतात, काही घटक वापरलेले असतात. दरवाजा असेल, बैठकीचा खुर्ची असेल किंवा जे काही गोष्टी, पडदे असतील,
ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला नाटकासाठी लावल्या जातात आणि तो तयार होतो सगळा नेपथ्याचा भाग, स्टेजचा भाग, त्याला तो पहिला सीन असं म्हटलं जातं. आता सीन फर्स्ट पहा. अ किंग्ज कोर्ट, अ किंग्ज कोर्ट awaits the arrival of the king. Two guards are standing front right of the stage. आता स्टेजवर कशा प्रकारे, ज्याला आपण म्हणूया कशा प्रकारे रचना आहे हे या पहिल्या 2-3 ओळींमध्ये सांगितले की स्टेज दिसतंय आपल्याला समोर, राजाचा दरबार आहे. दरबार म्हणजे जिथे राजा कामकाज बघतो त्याच्या मंत्र्यांच्या सहित, त्याला दरबार म्हणतात. आणि द कोर्ट अवेट्स, कोर्टाचा अर्थ इथं तर कोर्ट शब्द पुन्हा आला पहा मित्रहो. कोर्ट शब्द आपण पुन्हा एकदा थोडासा हाताखालून घेऊया. पहा, कोर्ट या शब्दाचा अर्थ इथे राजाचा दरबार. आता राजाचा दरबार म्हणजे काय की जिथे मंत्री, सरदार, शिपाई किंवा जी काही मंडळी राजाच्या मंत्रिमंडळात असतात त्यांना एकत्रित एखाद्या मोठ्या दालनामध्ये बसून जो कामकाजाचा भाग चालतो त्या भागाला, त्या दालनाला कोर्ट म्हणजे इथं दरबार म्हणतात. तर दुसरा अर्थ कोर्टचा अर्थ असा होतो की न्यायालय, जिथे न्यायाधीश, वकील किंवा जी काही मंडळी आरोपी, फिर्यादी जे असतात, आणि तो जो भाग आहे तो कोर्ट म्हणजे न्यायालय असा होतो. आता तिसरा एक भाग असा आहे कोर्ट म्हणजे एखाद्या खेळाचं विशिष्ट मैदान, यालाही कोर्ट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बॅडमिंटन कोर्ट, उदाहरणार्थ टेबल टेनिस कोर्ट, उदाहरणार्थ लॉन टेनिस कोर्ट, उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो स्क्वॅश कोर्ट. अशा एखाद्या विशिष्ट खेळाच्या मैदानाच्या प्रकाराला सुद्धा कोर्ट असं म्हटलं जातं. मित्रहो, हे जे आपण करत जातो आहोत, जे आपण शिकतो आहोत, ह्याच्यामध्ये इंग्लिश भाषेचं वैशिष्ट्य आपण थोडंसं जाणून घेऊया की एकाच उच्चाराचा, एकाच स्पेलिंगचा शब्द वारंवार कुठेतरी वापरला जातो आणि आपल्याला तो शब्द एकच अर्थाने, एकाच अंगाने, एकाच बाजूने जर माहीत असेल तर त्याचा वाक्यात कशासाठी उपयोग केला आहे एखाद्या वेळेला ते लक्षात येत नाही. आणि म्हणून आपण हे मुद्दे, ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसं की मी आता या कोर्टचं उदाहरण दिलं. आता किंग्ज कोर्ट, अ किंग्ज कोर्ट या ठिकाणी दिले पहा. आता याचा अर्थ किंग्ज कोर्ट म्हणजे राजाचं मैदान म्हणता येईल का, राजाचं न्यायालय म्हणता येईल का? नाही, तर किंग्ज कोर्ट म्हणजे राजाचा दरबार. या कोर्टचा अर्थ इथं दरबार घेतला, बरोबर आहे. बॅडमिंटन कोर्ट, लॉन टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट असा शब्द ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्ही म्हणणार आहे का बॅडमिंटनचं न्यायालय, बॅडमिंटनचा दरबार? नाही, तर त्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट खेळासाठी बनवलेल्या मैदानाला किंवा मैदान प्रकाराला कोर्ट म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मित्र हो, आपण चालत चालत जात असताना, शिकत शिकत जात असताना ह्या मुद्द्यांचा आपण आढावा घेतला पाहिजे. आता यामध्ये असं सांगितलं, छानसा दरबार दिसतोय, राजा येण्याची वाट बघतायत आणि स्टेजच्या डाव्या उजव्या दोन्ही बाजूला शिपाई त्या ठिकाणी उभे आहेत. फर्स्ट गार्ड म्हणजे पहिला शिपाई आणि सेकंड गार्ड म्हणजे दुसरा शिपाई. उजव्या हाताला आपल्याला शिपायाचा एक चित्र दाखवलं आहे, असं भाला घेऊन छानपैकी पगडी घालून तो उभा आहे. आता इकडे डाव्या बाजूला जे ठळक अक्षरात, इथे जे डाव्या बाजूला ठळक अक्षरात लिहिलेले शब्द आहेत पहा, दिसत आहेत तुम्हाला. हे सगळी पात्रांची नाव आहेत. म्हणजे पहिला शिपाई हे पात्राचं नाव आहे, बरोबर आहे. फर्स्ट गार्ड, सेकंड गार्ड, डिसिपल हे पात्राचं नाव आहे जे मगाशी आपण पाहिलं, बरोबर आहे. हा दुसरा शिपाई तुम्हाला चित्रामध्ये दिसतोय. फर्स्ट गार्ड, डिसिपल. ह्या डाव्या बाजूला ठळक अक्षरात, बोल्ड अक्षरात लिहिलेले हे त्या नाटकामध्ये काम करणारी माणसं आहेत. आणि उजव्या हाताला साध्या अक्षरात लिहिलेले जे आहेत ते त्यांच्या तोंडी बोलले जाणारे डायलॉग आहेत, म्हणजे संवाद आहेत, नाटकामध्ये बोलायची वाक्य आहेत. माझ्या मते हे बेसिक गोष्टी तुम्हाला आता समजल्या असतील, तर आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. फर्स्ट गार्ड टू द सेकंड गार्ड, कंसामध्ये वाक्य म्हणजे काय करतोय, कशाचा संदर्भ देतोय हे या कंसामधल्या वाक्याने आपल्याला समजतं. पहिला शिपाई दुसऱ्या शिपायाला उद्देशून म्हणतोय, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव्ह.
सावध राहा, राजे येतच असतील किंवा येतच आहेत. सेकंड गार्ड, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड, आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. कोणाला अलर्ट व्हायला सांगतो? मी कायमच या ठिकाणी अलर्ट आहे, सक्षम आहे, जागृत आहे. आय एम ईज ऑल डे, मी नेहमीच काय म्हणूया आपण त्याला, दिवसभरात कायम या गोष्टींशी निगडीत असतो. लाईफ सीम्स लाईक लॉंग स्लीप इन दिस लँड, आणि या भूभागावर, या प्रदेशामध्ये जणू आपलं आयुष्य असं मोठी अशी कंटाळवाणं म्हणा, किंवा जसं झोपल्यानंतर आपण आळसावलेलं असतं तशा प्रकारचं आहे. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड, मी कायम ह्या सगळ्या गोष्टीशी निगडीत असतो. फर्स्ट गार्ड, हाऊ बोरिंग, आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे, इट वुड अनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे पहिल्या दोन गार्डच्या डायलॉगमध्ये किंवा संवादामध्ये असं दिसून येतं की हे रोजचंच झालं आहे, हे कंटाळवाणं झालं आहे. जणू एखादी लांब मोठी अशी झोप काढल्यानंतर जसा माणूस आळसावटतो किंवा आळसून जातो, तशा प्रकारचं जीवन झालं आहे. रोजचंच राजे येत आहेत, मी रोजच या ठिकाणी नेहमीप्रमाणे उभा आहे, तू काय मला सांगू नको किंवा सावध राहा वगैरे, आणि काय या ह्याच्यामध्ये काय विशेष नाही आहे, असं तो पहिल्या आणि दुसऱ्या गार्डच्या डायलॉग डिलिव्हरी ज्याला म्हणतो, संवाद फेक जे आहे त्यामध्ये दिसून येतं. पुन्हा जो फर्स्ट गार्ड म्हणतो की कंटाळवाणा झालाय, हाऊ बोरिंग, आय वंडर सीम टू बी इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड इन द ॲट द कोर्ट टुडे, इट वुड बी अनलिव्हन द ॲटमॉस्फिअर. मला तर असं वाटतं की एखादं वेगळं काहीतरी आजच्या दरबाराच्या कामकाजामध्ये घडलं पाहिजे, आणि काय रोजच्या जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, ते काही असं जिवंतपणा त्यामध्ये वाटत नाही, तेच रटाळपणा इथे दिसून येतो. सेकंड गार्ड, आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन, एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. आणि आय वुड बी इक्वली हॅपी इफ देअर वॉज नन, काय ठीक आहे, तू म्हणतोय त्याप्रमाणे जर असेल तर मी पण त्यामध्ये थोडं समाधानी असेल. आणि इकडे तिकडे पाहत असताना तेवढ्यात एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड, तेवढ्यात या चर्चेमधून एक शिष्य, डिसिपल याचा अर्थ मगाशी आपण पाहिला की एक शिष्य, एखादा गुरुचा शिष्य जो असतो तो तिथून आसपास इकडे तिकडे पाहत कावराबावरा होत पुढे निघाला होता. तेवढ्यात फर्स्ट गार्ड पहिल्या शिपायाचं लक्ष, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, गिव्ह युअर आयडेंटिटी. ऐ थांब जरा, हॉल्ट म्हणजे थांब तिथेच. यू आर अ स्ट्रेंजर, तू अनोळखी दिसतोस. गिव्ह युअर आयडेंटिटी, तुझं काहीतरी ओळखीचं पुरावा, ओळखपत्र, किंवा तुला जे काय आतमध्ये सोडण्यासाठी किंवा जाण्यासाठी जे काय लागणारा परवाना आहे, परवानगी आहे, ते काहीतरी दाखव. जसं आजच्या जमान्यामध्ये आपण बँकेला म्हणा किंवा एखाद्या कार्यालयात, ऑफिसमध्ये आपलं आधार कार्ड, ओळखीचा पुरावा दाखवतो, मतदान कार्ड दाखवतो, तसं त्याने विचारलं, अरे काय तू ओळख नाही आहे, तो अनोळखी आहे. स्ट्रेंजर या शब्दाचा अर्थ मित्र हो, नोंद करून घ्या की तो अनोळखी, स्ट्रेंजर म्हणजे तू इथं अनोळखी आहे. गिव्ह युअर आयडेंटिटी, तुझी ओळख दाखव, ओळखपत्र दाखव, ओळख दाखव, काहीतरी संदर्भ दे. यू आर राईट, आय एम अ व्हिजिटर हिअर. डिसिपल, तो जो शिष्य आहे तो म्हणतो, करेक्ट, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आय एम अ व्हिजिटर हिअर, मी इथं भेट देण्यासाठी आलेलो आहे, मी इथला नाही आहे, मी बाहेरगावचा आहे, परगावचा आहे. अ डिसिपल ऑफ द वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. बरोबर आहे, मी इथला नाही आहे, मी इथं आलेलो आहे, भेट देण्यासाठी आलो आहे. आणि अ डिसिपल ऑफ वाईज सेज फ्रॉम द घनघोर फॉरेस्ट, मी एका बुद्धिवान किंवा एक अशा साधूचा शिष्य आहे, ज्ञानी साधूचा शिष्य आहे. आणि सेज हा शब्द इथं आला पहा, सेज, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सेज म्हणजे साधू. अशा ज्ञानी साधूचा मी एक शिष्य आहे की घनघोर अरण्य जो आहे, घनघोर मित्र हा एक मराठी शब्द आहे, पण इथे नाटकामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये काही इंग्लिश शब्दांबरोबर काही बाकीचे शब्दसुद्धा उपयोगात आणले जातात.
घनघोर फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. किंगडम म्हणजे राज्य. आणि तुमच्या या राज्याच्या पूर्वेच्या भागामध्ये असलेलं जे घनघोर अरण्य आहे तिथं असलेले एक ज्ञानी साधू आहेत आणि त्यांचा मी शिष्य आहे. ओके, ठीक आहे, एवढं त्यांनी आपली ओळख सांगितली. द फर्स्ट गार्ड, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? तुला इकडे येण्याचं कारण काय? डिसिपल पुन्हा शिष्य सांगतोय, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी. आता हळूहळू मित्र हो, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की हा जो नाटकाचा प्रकार आहे तो विनोदी आहे, थोडा गमतीदार आहे, विनोदी आहे. जसजसं तुम्ही पुढे 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 ऐकत जाल, पुढे पुढे वाचत जाल, पुढे पुढे शिकत जाल, तसतसं तुमच्या लक्षात येईल की हा कसा प्रकारे विनोदी ढंगाने अंगाने जाणारा हा नाट्यप्रकार किंवा लेखन प्रकार आहे. तो म्हणतो पहा, यामधली नावं पाहून सुद्धा तुम्हाला मजा वाटेल. I have heard amazing stories about this kingdom of अंधेर नगरी and the great king चौपट. आता अंधेर नगरी म्हणजे अंधकारमय असलेले नगर किंवा अंधकारमय असलेलं राज्य प्रदेश. असं कधी म्हणतो? म्हणजे आपण म्हणतो ना सगळं अंधकारमय झालं आहे. म्हणजे एखादा अयशस्वी होतो, एखादा पराजित होतो, एखादा काय म्हणूया की सगळं हरतो, निराश होतो, त्यावेळेला म्हणतो सगळं माझ्या जीवनात अंधकार पसरला आहे. अंधेर हा शब्द हिंदीशी संदर्भ देणारा आहे, नगरी हा त्या प्रदेशाशी असा संदर्भ देणारा असा तो आहे. किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड ग्रेट किंग चौपट. आता चौपट हा शब्द सुद्धा थोडासा हिंदीशी साधर्म्य साधणारा आहे, हिंदीमधला आहे म्हणूया आपण. आणि सगळं चौपट झालं, माझा आज प्लॅन सगळा आजचं नियोजन चौपट झालं म्हणजे काय? अयशस्वी झालं. तर या राजाचं नाव काय? चौपट, म्हणजे अयशस्वी, की ज्याला काही थोडंसं त्याला काही अर्थच नाही अशा प्रकारचं ह्या राजाचं नाव आहे. गमतीदार नाव दिले. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आश्चर्यजनक गमतीदार वेगवेगळ्या अशा स्टोरीज गोष्टी काही ऐकल्या आहेत तुमच्या राज्यातल्या अंधेर नगरीमधल्या ग्रेट किंग. पुन्हा किंगला काय विशेषण लावले? ग्रेट किंग, थोर भला असा राजा, त्याचं नाव चौपट. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन्स. आणि त्यातली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट जी आहे, विशेषत्वाने मी ज्या गोष्टीनं प्रभावित झालो, एस्पेशली म्हणजे विशेषत्वाने, आणि इम्प्रेस्ड झालो. इम्प्रेस्ड या शब्दाचा मित्र अर्थ होतो प्रभावित झालो, की एक गोष्ट त्यामध्ये की या गावातल्या बाजारपेठेमध्ये सगळ्याच गोष्टी एकाच किमतीला विकल्या जातात. म्हणजे मार्केट सोल्ड ॲट द सेम प्राइस, नो कॉम्प्लिकेशन. कुठलीही किचकटपणा नाही, काय नाही, एक कुठलीही वस्तू घ्या एकाच किमतीला. म्हणजे उदाहरणार्थ काही स्वीट्स घेतले तरी त्याच किमतीला, भाजीपाला घेतला त्याच किमतीला, किंवा आणखी काही घेतलं तरी त्याच किमतीला. फर्स्ट गार्ड, यू हॅव हर्ड राईट. तो जो पहिला शिपाई आहे, द्वारपाल हवालदार, तो म्हणाला तू बरोबर ऐकलेस. इन आवर लँड यू कॅन बाय अ मोस्ट रिच अँड डिलेक्टेबल स्वीट्स फॉर द सेम प्राइस ॲज अन इक्वल मेजर ऑफ व्हेजिटेबल्स. म्हणजे अगदी भारीतली भारी मिठाई घेतली आणि भाजी घेतली साध्यातली साधी तरी ते सारख्या किमतीला आहेत. टकासर भाजी, टकासर खाजा. आता भाजी म्हणजे थोडक्यात व्हेजिटेबल म्हणजेच पालाभाजी, भाजीपाला ज्याला आपण म्हणतो, आणि ख्वाजा हे एक मिठाईचा प्रकार आहे, मिठाईचं नाव आहे, मिठाईचा प्रकार आहे की जो त्या काळी ज्याला आपण म्हणूया मोठ्या प्रमाणात असेल. टकासर भाज्या, टका इथे अर्थ किंमत अशा अर्थाने घेतले, किंमत अशा घ्या. टकासर भाजी, टकासर खाजा. खाजा म्हणजे मिठाई, भाजी म्हणजे भाजी, आणि टका या संदर्भ किमतीशी संदर्भात घेतलाय. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट, इट मेक्स लाईफ इझी. आणि मला हे ऐकून खूप म्हणजे आनंद झाला की यामुळे ज्याला म्हणूया की आपलं जीवन जरा सुसह्य झालं, किंवा एक त्याच किमतीला ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत, त्यामुळं सोपं आहे बाबा, बरं आहे, छान आहे.
disciple. So it would be a good idea to settle in this land. To settle in this land. ही गोष्ट खूप चांगली आहे की इतक्या सोप्या पद्धतीने हे जर होत असेल तर या ठिकाणीच मी राहणं थोडं पसंत करेन. हॅपी टू आय एम क्वाईट हॅपी टू अबाउट इट मेक्स लाईफ इझी. आणि मग डिसिपल ह्या सगळ्या गोष्टी आनंदित झाल्यामुळे इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. बट फर्स्ट I would like to attend the court today and pay my respects to the mighty King Chaupat. परंतु माझं प्रथम कर्तव्य मी असं समजतो की आजच्या दरबारामध्ये मी उपस्थित राहणं आणि माझा सन्मान आपल्या राजांचा सन्मान करणं, आदर त्यांच्यापुढे व्यक्त करणं हे माझं मी पहिलं कर्तव्य समजतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे या कामासाठी. तर आता ठीक आहे, आपण या ठिकाणी आलाच आहात तर मग या कोर्टाच्या संदर्भात आपण उपस्थित राहू शकता असं तो सांगतो. हा झाला पार्ट 1 मधला प्लेमधला पार्ट 1 मधला व्हिडिओ भाग 1. मित्र हो, धडा खूप मोठा असल्यामुळं हा जो भाग मोठा असल्यामुळे आपल्याला काही व्हिडिओचे भाग करावे लागणार आहेत. त्यामुळे यातला व्हिडिओ भाग क्रमांक 1 आपण पाहतोय तो आता इथं आपण पहिल्या पानावर 55 पान आपल्याला जे दिसते त्याच्या शेवटच्या ओळीवर आपण हा पहिला भाग या ठिकाणी थांबवतोय. व्हिडिओचा पहिला भाग आहे हा, अजून नाटकाचा पार्ट 1 चालूच आहे. सो विल मीट इन अ सेकंड व्हिडिओ. दॅट्स ऑल हिअर. थँक्यू.